अतिशय सुंदर उपक्रम या पोरांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. व्हाईट टी शर्ट रेव्होल्यूशन ही फक्त नदीची घाण साफ करण्यासाठी नाही आहे, ती विचारांची घाण करण्यासाठी साफ करण्यासाठी पण आहे. विचारांची घाण कशी साफ केल्या जाईल, एक वेळा विचार चांगले झाले, स्वच्छ झाले की आपोआप सगळ्या गोष्टींची स्वच्छता या ठिकाणी होत असते. आपण बघतोय की खूप साऱ्या घोषणा होतात. नमामि गंगेची घोषणा आहे, 15 वर्ष झाले, त्याच्यामध्ये किती पैसे टाकले आणि त्याचं काय होतंय. मग नमामि गंगेकडेच बघायला तयार नाही आहेत सरकार, तर मुलामुठाकडे कुठे बघतील हा प्रश्न आहे या युवकांच्या मनातला. आणि त्यांनी ही कृती या ठिकाणी करून दाखवलेली आहे. आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोलवलं. त्यांचं हे मोटिवेशन अतिशय कामाचं आहे. आपल्याला मुलामुठाची स्वच्छतेसोबत वैचारिक पातळी जी घसरलेली आहे त्याची स्वच्छता पण करण्याची गरज आहे आणि त्याची एक सुंदर सुरुवात इथे झालेली आहे असंच मी म्हणेन. आज जर आपण बघितलं तर विकास लवांडे यांच्यावरती काही लोकांनी या गोष्टी इकडे दिसत नाही, म्हणजे गुंडाराज आहे ना. तुम्ही काय म्हणाल याला? गुंडाराज म्हणाल. आणि मला आश्चर्य हे वाटतंय की कॅबिनेट मिनिस्टर आणि आमदार त्याला शबाश म्हणतायत. म्हणजे काय सुरू काय आहे देशामध्ये? अशी गुंडागर्दी या देशाने याच्या आधी पहिले कधीही बघितलेली नाही. तुम्ही एका प्रवक्त्याला त्याचे विचार मांडले त्यांनी म्हणून तुम्ही शाई फेकताय, काळीक पोत. आणि कशा प्रकारे? काय त्यांचं वय आहे ना, ते किती 50 वर्षाच्या वर तर असतील की नसतील. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही जर अशा प्रकारे त्या ठिकाणी दमदाटी करताय आणि परत दमही देताय की परत केलं तर असं करून बघा बरं. कराच तुम्ही आता गोंधळ आणि मग बघा काय होतं. हे अख्खा रेव्होल्युशनवाले हे जी युवा पिढी तुम्हाला दिसते ना, ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. काही आपण बघितलं मागच्या आठवड्यात पुण्यातील नसरापूर येथे घटना घडली, त्यानंतर पर्वती येथे देखील घटना घडली. लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतीये. अशा पद्धतीने बघता सगळ्या या गोष्टींना नाही, म्हणजे आता सारखे तेच प्रश्न आणि सारखे तेच उत्तरं. पण गृहमंत्री मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाहीये आणि गृहमंत्री पदही सोडायला तयार नाही. थोडंसं देवेंद्रजींसोबत आम्ही सोबत काम केलेलं आहे. आम्ही सोबत त्या ठिकाणी कधी ते विरोधी बाकावर, कधी आम्ही विरोधी बाकावर असं राहिलेलो आहे. त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. एवढा सत्तेचा काय म्हणतात त्याला, लालूस गरज नाहीये त्याची. सेवाभाव ठेवूनच त्या ठिकाणी त्या खुर्च्यांवर बसलं पाहिजे. आणि होम मिनिस्टर या महाराष्ट्राला इंडिपेंडेंट होम मिनिस्टरची बिलकुल गरज आहे. काही शक्ती कायद्याच्या संदर्भात 9व्याच्या काळात आपण बघितलं अंमलबजावणी बिलकुल. यासाठी आज खरं अनिल देशमुख साहेबांचा आज वाढदिवसही आहे आणि ते होम मिनिस्टर होते. मी महिला व बालकल्याण मंत्री त्यावेळेला होती. आणि शक्ती कायद्यामध्ये ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत ते लैंगिक शोषणावर, मानसिक शोषणावर आळा घालणारा आहे. तो कायदा पास होऊन त्या ठिकाणी राष्ट्रपतींकडे पडलेला आहे. आता इमोशनली लोकांना बोलायचं आणि म्हणायचं की बिलकुल माझी पण इच्छा आहे की हा नराधम आम्ही तुम्हाला पब्लिकला देऊ, पण तो शक्ती कायदा मंजूर करा की लागू करा. का करत नाहीये तुम्ही लोक? केला पाहिजे. नुसतं इमोशनल ब्लॅकमेल करून प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म आणून, प्रत्येक गोष्टीमध्ये इमोशन्स आणून तुम्ही लोकांना त्या ठिकाणी संभ्रमात टाकताय. तो संभ्रम बंद झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता झाली पाहिजे असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.